नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर बापूराव चोपडे. आज आपण बघा ड्रेंचिंग बद्दल माहिती घेणार आहोत. आता हे जे आपण औषधं घेतलेले आहेत, हे आपण दर पौर्णिमेला, जसं की आपल्याकडे फळझाडं असतील, आंबा, पेरू, सीताफळ, जांभूळ, लिंबू, सफरचंद किंवा भाजीपाला पिकं असतील किंवा ऊस असतील, अशा पिकांना महिन्यातून एकदा म्हणजे दर पौर्णिमेला आपण हे ड्रेंचिंग घ्यायचं आहे. आता हे का घ्यायचं बघा, आता हे जे आहे ते प्लॅन बुस्टर आहे. हे जर औषध आपण जमिनीमध्ये सोडलं तर हे झाडाची प्रचंड पांढरी मुळी वाढवते, झाडाचा शेंडा वाढवते, झाडाला प्रचंड काळोखी येते, टिलरिंग किंवा ब्रँचिंग होते, आपल्या नवीन झाडाचं ब्रँचिंग खूप चांगल्या प्रकारे होते, किंवा जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढते. असा ह्याचा बेनिफिट आहे. म्हणून दर पौर्णिमेला आपण हे जे प्लॅन बुस्टर आहे ते 200 लिटर पाण्यामधून हे सोडायचं आहे. आता ह्याच्या बरोबर तुम्हाला काय घ्यायचं आहे, हे न्यूट्रिएंट अपटेकर घ्यायचं आहे. हे न्यूट्रिएंट अपटेकर काय करतं, पिकाची भूक वाढवतं. सिलिकॉनचा मीडिया सिलिकॉन बेस्ड आहे, पिकाची भूक वाढवतं, म्हणजे अल्टिमेटली अपटेक वाढवतं आणि ऍज म्हणजे हे बॅक्टेरियल फीड म्हणून पण काम करतं. म्हणून तुम्हाला ह्या प्लॅन बुस्टर बरोबर हे घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा हे NPK जीवाणू आहेत, म्हणजे ॲझेट बॅक्टेरिया, PSD म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, KMB म्हणजे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हे सुद्धा आपल्याला याच्या बरोबर घ्यायचं आहे. तुम्हाला हे 200 लिटर पाण्याचा बॅलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे 1 लिटर प्लॅन बुस्टर, 1 लिटर न्यूट्रिएंट अपटेकर, 1 लिटर आणि NPK 1 लिटर. प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला ह्याची आळवणी करायची आहे. ह्याच्यामुळं आपल्या पिकाची पूर्णपणे चांगली वाढ होईल, कुठली डिफिशियन्सी वगैरे झाडाला दिसणार नाही. धन्यवाद.